हाय हाय गुड मॉर्निंग. आता मी फ्रेश झाले. फ्रेश म्हणजे खूप थंडी आहे, खूप म्हणजे इथे टेम्परेचर 16 होतं. आता नाश्ता करायला चाललो आहे कारण 10 वाजेपर्यंतच नाश्ता आहे आणि आमच्या काय अजून रांगोळ्या आणि काय हे झालं नाही. तर आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. हा बघा तुम्हाला दिसत असेल मस्त मॉर्निंग म्हणजे एकदम शांतता आणि सगळीकडे हिरवळ. समोर बर्फाचं आहे. आता आम्ही नाश्ता करायला जातोय. चल फक्त दरवाजाने जस्ट हे करून दे, नाही ना लागणार. चल. आणि एवढी थंडी आहे, त्या आंघोळ कशी केली ती आम्हालाच माहिती. बर्फ फ्रीज मधलं बर्फाचं पाण्यासारखं वाटत होतं. आता आम्ही नाश्ता करायला चालू. तुम्ही बघू शकता, बाप आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर. हाय गावित फॅमिली. हे आहेत घर, म्हणजे रूम्स असे त्यांनी केलेले आहेत. नाही, फक्त ढकलून घेतले, म्हणजे पूर्ण लॉक नाही केले. हाय, आता आम्ही तयार झालेले आहे. आता आमचं नेक्स्ट लोकेशन कुठे आहे ते आता आम्ही गाडीत बसल्यावरच आम्हाला कळेल. तर चाललोय, पण उद्याचं हिमाचलमध्ये आहोत, पण आता कुठेतरी चाललोय. ते आता तुम्हाला दादाला विचारून मी सांगते. आमचं असंच आहे, ऑन द स्पॉट तयारी करायची, निघायचं आणि मग कळतं की कुठे चाललोय काय ते. आणि पोरांची रडारड हे ते, त्याच्यामुळे सारखी चिडचिड हे ते हेच चालू आहे. आता मी पडले असती कारण एकाची तयारी झाली, 2 मुलं झाल्यावरचाच एक्सपिरियन्स कसा असतो हा मी आता चांगला अनुभवलाय. कारण एकाची तयारी झाली का दुसऱ्याचं रडून झालं की पहिलं, म्हणून एकच मूल बस बस. ते बघा, काल रात्री आम्ही आलो म्हणून आम्हाला हा रात्री काय दिसलं नाही एवढं अंधारात, पण काल आम्ही थारमधून त्यांनी इथे आम्हाला आणलं रिव्हर्स हे घेऊन. हे बघा बर्फ वगैरे सगळं दाखवलं. आता हे आम्ही चाललो, हे बघा परी, हे बघा कसं आहे. त्रिशा काल आम्हाला असं त्यांनी गाडीत आणलं, हॉटेलवाल्यांची त्यांचीच गाडी होती, पण आज आम्ही एवढे घाबरलो का बोललो आम्ही चालू, पण आम्हाला गाडी नको. पुढे विशाल पुढे चाललं. खिज्जर ना खज्जर. सनसेट इकडनं होईल आपल्या समोर. त्याला माहित आहे पूर्व पश्चिम पूर्व असतं.
म्हणजे असं वाटतंय का कसं ड्रॉइंग, हा असं म्हणजे ड्रॉइंग केलं असं चित्र काढल्यासारखं वाटतंय. एक नंबर. आणि आपल्या मुंबईमध्ये गरमी, AC लगाव असंच आहे आपल्याकडे. बघा तुम्हाला चारी बाजूला हिरवळ दिसेल, चारी बाजूला एकदम मस्त. हा ना, एक नंबर. म्हणजे असं वाटतच नाही. त्या झाडाचं नाव आहे देवदार. हा म्हणजे इथे म्हणजे तोडलं तर. इधर देखो, इधर. इकडे बघा, सांगते ती काय इथे बोपला. कसे आहात? ए गुटा फॅमिली, चला. काय क्या चल रहा है? आमच्याकडचा हा मैल बिगारी काम करू क्रीदा काय करते बापे? आज गेलं, आज गेलं. आता बसून बसून कंटाळलेत आणि आता गेम खेळायला आई पप्पा लागले. अरे एक जण पण हातात नाही पकडत. हा, ज्याचा खाली पडला ना 5 टाइम त्याच्यावर त्याला काहीतरी शिक्षा. पप्पांचा एक. आई तर एकदम फुल फॉर्म मध्ये. पप्पा तुम्ही थोडे लांब आहात. हा, एक आईचं एक. आपण उभं फेकतोय, ते आडवे फेकतायत. मग आडवंच फेकायचं. आम्ही असं फेकत होतो. तर राईट सार्थक करतो. त्याच्यामुळे तुझी मम्मी बघा, त्याची मम्मी बघा. मग अशी पाडले बा. किती मस्त. कबाची बा, कबाची. सारी उम्र मैं जो कर जा बढ़िया रहा तेरे पीछे. वाव, भारी ना. काय माहित होतं टाइमपास.
आणि विशाल सिंगल आहेत, पण तुम्हाला सेकंड ट्रिप मध्ये हे दोघे पण डबल दिसणार. कदाचित ट्रिपल जर एखाद्याला गेल्यावर टिफन. यांना सगळे गाणे येत आहेत. हा ते बोलले मला मराठी पण येत आहे. आधी पहाडवर आहे. बरे चला आता आमचं सगळं झालेलं आहे. फोटोज काढून. अरे माझे केस बघ लाल लाल दिसतात. तरी तू कशी दिसते बघ. दोस्त परी सारखी तुमच्यासोबत रागावते का? माझा आणि उमेशचे फोटो काढत होते तेव्हा परी रागावलेली. बघू शकता किती छान आहे. मस्त निवांत असं वाटतं इकडेच राहावं. एकदम थंड वाटतं. हा कसलं टेन्शन नाही, ऑफिस नाही, स्टडी नाही, सकाळी उठायचं नाही. हा फक्त जायचं हॉटेलमध्ये आयतं खायचं झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी उठून परत फिरायला जायचं. अशी लाईफ पाहिजे. हा गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस आहे चौथा. आजचा दिवस आहे चौथा आणि आज आम्ही चाललोय इथून धर्मशालाला. तर आजचा जवळजवळ 5 तास आमच्या ट्रॅव्हलिंग मध्येच आहेत. हा तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आमची परी कशी दिसते. चेकआउट झालेला आहे. सगळे लगेज ठेवलेत त्यांनी आणि आता ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट नंतरला लगेच आम्ही इथून निघणार आहोत. कारण आजचा ट्रॅव्हलच जास्त आहे. 2 दिवस आमचे धर्मशालाला आहेत. म्हणजे तिथे काय काय आहे तिथे आम्ही काल काय आम्ही जास्त काही केलं नाही. तर बघू आजचा दिवस कसा जातो. काल तर लहान पोरांनी आम्हाला एकदम साथ दिली. म्हणजे कुणी काही त्रास नाही दिला. तर आजचा बघूया दिवस. आजचा प्रत्येक दिवस आमच्यासाठी एक हे राहतो. प्रत्येक दिवस आमच्यासाठी एक एक हे राहतो की आज पोरं कशी हे देते. चला मग आता नाश्त्याला बाय बाय. चला आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय. तर आता रोज अंडे खाऊन खाऊन पोटाच. आज हलका नाश्ता आहे. हा मग आज ना पुसलं तरी होते ते सर्दी झाली. आज मी ठरवले आज मी फक्त चहा आणि ब्रेड खाईन बाकी काहीच नको. कारण आपल्या जेवणात आणि इकडच्या जेवणात खूप फरक असतो. हा आणि काल आम्ही त्याला सांगितलं स्पायसी करा
फक्त त्याने एवढे स्पायसी केलं काय असं वाटतं का पूर्ण मसाल्याची एक हेच टाकले. तर बघू आता. इकडे जास्त छोले पुरी, पंजाबला होतं तेव्हा राजमा, तर तेच आम्ही खातो. ओके चला. सार्थक तर नुसतं अरे चला लवकर, चला चला, कम ऑन गाईज. तूच लेट आहे, तू चालते म्हणून आम्ही नाही पोहोचले. आमच्या क्रीडाला खूप सर्दी झालेली आहे, म्हणजे पंकुला. और ये हमारे ब्रो हे विशाल ब्रो, हा आमचा रात्री 12ला डोर नॉक करून गेला आणि आम्ही डोर ओपन करून बघतोय तर कुणीच नाही. आणि नंतर आमची सगळ्यांची टरकली, डायरेक्ट झोपून घेतला. कविताची मेमरी आमची किती आहे माहिती नाही. आमच्या हॉटेलचे आहेत ते आमचे लगेज घेऊन जात आहेत. तसा तू दयाळूवान आहेस, फक्त माझ्या बाबतीत नाही. देखो ध्यान से देखो इस देखो इसके तीसरी आँख, इसके पिंपल्स देखो, इसके पिंपल्स देखो, इसके पिंपल्स देखो. बाबू ए चला. आमची कंजूस मुलगी. रोम रिसॉर्ट इथे होतो, मस्त राहायची सोय होती आणि इथे अशा त्यांनी ना मस्त हट अशा केल्या होत्या, म्हणजे त्याच्यात राहायला सगळंच एकदम भारी. आणि थंडी वाजेल तर हिटर पण होता आणि फक्त आणि एकदम शांतता, एकदम शांतता होती मस्त. आणि जेवण आणि हे आमचे फोटो काढणारे सारखे कपल्स. हो हो, आज ट्विनिंग केलेलं आहे. ब्लॅक बॅग आणि जीन्स पण. आणि आमच्या मंटू दादूला सर्दी झाली. म्हणजे जेवढे आमचे लहान पोरं आहेत ना तेवढे तिघांना पण सर्वांना सर्दी झाली, कारण इथलं वातावरण सूट नाही झालंय. सूट म्हणजे आपल्याकडे खूपच हीट आहे आणि आता इकडे. आणि ना मला एक सांगायचं राहिलं, मग इकडे सगळीकडे अशा ही अशी फुलं, सगळ्या डोंगरावर सगळीकडे अशी फुलं तुम्हाला दिसतील. हे याची नावं नाही माहिती, पण हा एक काहीतरी ना शेवंतीचाच प्रकार असेल. हा शेवंती. हे बघा तुम्हाला दिसेल सगळीकडे असं, म्हणजे जसं काय जणू फुलांची चादर टाकलेली आहे, आथरलेली आहे. मस्तच छान. आमच्याकडे आज आहे प्रतीक्षाचा बर्थडे आणि आता आम्ही प्रतीक्षाचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत हॉटेलमध्ये. ए परी बघायसाठी इथे हॉटेल आहे, तिथे फक्त आम्हीच आहोत. गुड मॉर्निंग. आज आहे, आज कितवा दिवस आहे आपला? 4था का 5वा?
पण आम्ही काल धरमपूरला राहायला होतो, पण तिथे जे धर्मशाला सॉरी माय मिस्टेक, धर्मशाळेला होतं, पण ना इथे काय राहायची सोय चांगली नव्हती. म्हणजे रूम जे मेंटेन केलेलं ते पण चांगले नाही, जेवणाची सोय चांगली नाही, बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही. म्हणजे आम्ही ज्या 2 हॉटेलला आमचा स्टे होता 2-2 दिवस, ते एकदम मस्त होते, पण इथे काय एवढं आम्हाला खास वाटलं नाही. पण ठीक आहे, आमचं ऑन द स्पॉट हे केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला हे हॉटेल मिळालं. तर तुम्ही नेक्स्ट टाइम येताना चांगली चौकशी करून आणि सगळं या. तर आम्ही नाश्ता करायला जातो. सो हॅलो गाईज, आता आमच्या सगळ्याचा ब्रेकफास्ट मगाशी झाला, तुम्ही पाहिलं असाल. आता आम्ही निघतोय. आज आमचं आहे पॅराराईड आणि स्टेडियम आहे इथलं, आणि मंदिर आहेत 2. तर आज ते करायचं आहे, आणि ते करून रात्री नाईटला आम्ही इथेच परत येणार आहोत याच हॉटेलला. आणि उद्या सकाळी 8 वाजता आम्ही निघणार आहोत. तर उद्या सकाळी 8ला निघतो की काय, तर कारण आम्हाला उद्या अमृतसरपासून आमची रात्रीचीच फ्लाईट आहे, पण लवकर जावं लागेल. ट्रॅव्हल इकडचे रस्ते घाटाघाटाचे, त्यामुळे कमी अंतर असलं तरी खूप वेळ लागतोय, आणि लहान मुलं आहेत. तरी त्यांनी पहिल्या 2 दिवस त्रास दिला, त्यानंतरला आहेत म्हणजे आम्हाला आतापर्यंत साथ दिले. पहिल्या 2 दिवशी फार रडत होते की असं झालेलं होतं की रिटर्न जावं की काय, पण आता आहेत. चला आता हे चालायचं, हा एक्सपिरियन्स आम्हाला लाईफ टाईम राहणार. हे मोठे होतील तेव्हा आम्ही यांना सांगू का तुम्ही कसे आम्हाला त्रास दिलाय. तर चला, आमच्या शिवकडा बाप आहे, आमचा इनोसेंट बच्चा आहे हा. अरे अभी इधर फोटोशूट चालू आहे, आईने क्रीडाला घेतलंय, आणि सगळे इथे फोटो हे ते. ही आमची कविता आहे. हा चलो, ही दुःखी आहे, आमची ट्रिप संपली म्हणून. हॅलो, आता आम्ही आलो आहे मॅक्लोनगंज मध्ये. आता बघूया काय काय होतंय इथे, काय राईड आहे, कसं काय आहे. अशी मला शिव्या देतात आमच्या घरची. आमचे सगळे बस थांबलो आहेत. आता इथून ट्रान्सपोर्ट करायची, आपण आपली जे प्रायव्हेट इथे गाडी करून आणि जायचं आहे वरती. चुपाचूप पण ना, वाईट नाही. चप्पल काढायची. जय माता. हा असा. अरे तो बोट ना, अंगठीच्या बाजूचा बोट वरती ठेव. हा हा. शंकर जी का वो मार्केट के उस साइड है ना, वो बाद में जाएंगे. आता आम्ही डल लेकला आलेलो आहे. हे डल लेकचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. हे मासे बघा असे मध्ये मध्ये हे करून आहेत, गोळका करून आहेत. हे आहे मंदिर आहे. आता मंदिर श्री दुर्वेश्वर महादेव दल धर्मशाला. चला उमेश चल. आता आमचं इथलं दर्शन झालं. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे ते आता बघूया. त्याच्याच अपोजिटला माता चिंतपूर्णी असं मंदिर आहे, तिथे चाललोय आता. परी कसं
कसं परी आणि परीचे नखरे. नाडीला आलेलं. तुम्ही इथे बघू शकता. बापरे व्हॉट अ व्ह्यू. मस्त मस्त. आता आम्ही शोलिंग बुद्ध विहार इथे आलोय. इथे सगळं हे तर इथे बस जरा वेळ मंदिराच्या इथे बस. सगळे थकलेत. सगळ्यांची कॅपॅसिटी संपली कारण आपल्या खाण्यात आणि इकडच्या खाण्यात फरक. मग नाश्ता नाही व्यवस्थित आणि दुपार झाली. आमची टक्कू ती आमची टक्कू. जर पाहिजे ते जाऊन लावू शकतो. विकत काय त्यांचं नॉट पेटवायचं असतं असं. आमची गोटू आजारी पडलेली आहे. आणि मी इथे बॉटल तिला अशक्त पण आलाय. दादा अशक्त पण आलाय. तिला जंप करून दाखवा. इकडे जा ना. परीची दया आली पप्पांना. पप्पा परीला उचलून घेतात. शी खूप आजचा स्टॅमिना आहे ना. मला माणूस बोलत होता दम लागला असेल तर बसून
स्टॅमिना आहे ना आजचा. जसं का चाललेलो आहे रोपवेच्या इकडे. आता सीड्यांवरून चढतो. इकडे सगळे इथे रोपवेचे इकडे हे करतायत. बॅग आज आमचा सगळ्यांचा रोपवेचा पहिला एक्सपिरियन्स आहे. आईचा आहे. आई जम्मू काश्मीरला गेलेली. आई पप्पा गोटू. बाकी आम्ही सगळे आहोत. त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर बघू कसं आहे. भीती पण वाटते. थकवा खूप आला पण आता जसं जवळ आलोय तर आता असं एक्सायटेड पण आहे. तर बघू आता कसं. तिकीट काढतात तिथे सगळे. आहे मी आहे. बघा सनसेट पण झाला. विशालला वाटलं. Are you excited? Yes. You are enjoy? Yes. आमचा मंटू सुद्धा एन्जॉय करतो. हो. अरे वा. आधी खूप भीती वाटत होती पण आता खाली बघा. Oh, it's very comfortable. वाटत नाही. It's new experience and very comfortable. आम्हाला असं वाटलेलं की बसल्यावर खूप भीती वाटेल चालायचं नाही. पण काय नाही वाटत बसल्यावरती. असं फक्त खाली बघितल्यावर भीती वाटते पण एवढं काही नाहीये. एन्जॉय करतो. खूप थकवा आलेला पण तो आता गेला. हे बघा बाजूला बर्फाचे डोंगर आणि सगळं हिरवळ. आमच्या मंटूला काय कळतंय कळत एन्जॉय करतो. गुड मॉर्निंग. आज आमच्या ट्रिपचा लास्ट शेवटचा दिवस आहे. तर आता आम्ही इथून चेकआउट करतोय आणि आम्ही आता इथून अमृतसरला जाऊ. अमृतसरवरनं आमची 10 वाजता हे आहे फ्लाईट आहे. अमृतसर टू अहमदाबाद आणि अहमदाबादवरनं मग आमची अहमदाबाद पासून मुंबईची फ्लाईट आहे. म्हणजे आम्हाला अशी फ्लाईट चेंज करायची आहे. तर बघू. छान गेलं. मस्त. वर्षातून कधीतरी एकदा जावं ट्रिपला. आणि कालचा दिवस काल आमचे खूप स्पॉट झाले त्यामुळे थोडासा हेक्टिक होता. खूप सारे पेशंट पण झाले आमच्याकडे. बाळा, कविता, गोटू सगळ्यांना इथे खाण्यात थोडासा चेंज असल्यामुळे. तर मग आता बघू जातो. चलो की पट जाएगी बॉडी देख के. आता आम्ही इथे धर्मशाला मॅच लावतात ते स्टेडियम. धर्मशाला स्टेडियमला आम्ही आलोय. कालच हे बघायचं होतं पण काल आम्हाला खूप उशीर झाला म्हणून मग आज जाता जाता बघतोय. आता बघूया कसं स्टेडियम आहे. आता आम्ही स्टेडियमच्या इथे पोहोचतोय. आता इथे लेटेस्ट IPL मॅच पण झाल्या. चेन्नई बंगलोर. उधर खड़े हो जाओ. वहाँ खड़े हो जाओ. कुठे गेले आपले. एक मिनिट. चला चलो जल्दी. एका साईडला घ्या. एका साईडला.
आता आम्ही आमचं सगळं चेकिंग वगैरे झालेलं आहे आणि आमची फ्लाईट आहे 10ची. तर 2 तास वेटिंग आहेत. आम्ही सगळे वेट करतोय इथे. सगळं फ्रीदाला झोपायला सांगितलंय. ए हाय करा. हाय सार्थक. गो टू. उमेश. Just kindly demonstrated cabin crew awards. आता आमची 3 वाजता अहमदाबाद टू मुंबई फ्लाईट आहे आणि मग आमची जर्नी स्टॉप मग ठाणा. खूप सारा व्हिडिओ आम्ही घेतल्यात नाही कारण क्रीडा लहान असल्यामुळे मला घेता नाही आलं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर माझ्याकडे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके चला बाय. आता नेक्स्ट व्हिडिओ आम्ही कुठे नेक्स्ट टूर गेली तर नक्की आपला ब्लॉग येईल. तर असंच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.